विषय असा आहे की आमचा आदिवासी बांधव हा शिकारीला जाणार आहेत, व्यसन करणार आहेत, तो नेहमी दारूत मग्न असतो, गावरांच्या भट्ट्या काढतो आणि या भट्ट्या काढून तो दारूचं व्यसन करतो। राबराब हा जंगलामध्ये वनमजुरी करतो, संध्याकाळी दारू पितो। मग त्या पद्धतीनं आमची जी आर्थिक परिस्थिती आहे ही खराब आहे, आम्ही शिक्षण करू शकतो का? नाही। म्हणून या विद्यार्थ्यांनी इथं येऊन अन्नत्याग उपोषण केलेत। कारण यांच्याकडे ऍडमिशन देखील घ्यायचं म्हटलं तर 35 रुपयामध्ये कास्ट सर्टिफिकेट असल्यावर ऍडमिशन होतं, परंतु कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांना जवळपास 9-10 हजार रुपये हे ऍडमिशन घेण्यासाठी द्यावं लागत आहे। मग यांनी हे पैसे द्यायचे कुठून? प्रमाणपत्र जर काढायचं म्हटलं तर 50-60 हजार रुपये मागितले जाते कर्मचाऱ्यामार्फत, दलालांमार्फत, जे काढतात त्यांच्या मार्फत। हे पैसे आम्ही द्यायचे कुठून? एवढी जर का आमची परिस्थिती बिकट असल्यावर जर का या शासनाला जर का जाग येत नसेल, मागील 7 दिवसापासून जर का आंदोलन होत असेल, तर मला तर असं वाटतं जे या आंदोलनाकडे बघताय दुर्लक्ष करताय शासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्याचं, पालकमंत्र्याचं आणि मुख्यमंत्र्याचं काम आहे की आमचं देखील माणूस म्हणून जगणं यांनी मान्य करायला पाहिजे। आम्ही देखील माणसं आहोत, आम्हाला देखील मच्छर चावतात, त्याचा त्रास होतो। आम्ही रात्रीच्या, तुम्ही बघितलं असताना या सोशल मीडियाच्या माध्यमातून रात्रीच्या 2-2 वाजता देखील इथले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। एवढी अतिवृष्टी असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात वारं, उधाण आणि पाऊस असताना देखील आमचा समाज बांधव तसाचा तसा इथं ठिय्या मांडून बसलेला आहे। कहून की आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे। आम्ही प्रमाणपत्र, आम्हाला हे शिक्षणासाठी पाहिजे, आम्हाला कुठल्या काही प्रॉपर्ट्या कमवायच्या नाहीत, आम्हाला काही निवडणुका लढायच्या नाही प्रमाणपत्र काढून। या शासनाला, निर्लज्ज सरकारला आणि अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे की तात्काळ तुम्ही या आंदोलनकर्त्याची दखल घ्या। हे विद्यार्थी आज बसलेले, यांचं जे शैक्षणिक नुकसान होतंय ते 7 वर्षापासून, हे 7 दिवसापासून क्लासला न जाता, कॉलेजला न जाता हे आंदोलन करताय। याच्यापेक्षा दुर्दैव काय समजावं लागणार? तुमच्यामध्ये माणुसकी नाहीयेत, शासनकर्त्यामध्ये, राजकारत्यामध्ये माणुसकी नाहीयेत। यांच्यामध्ये जर माणुसकी असते तर यांचे लेकरं ज्याप्रमाणे बाहेर विदेशामध्ये शिकतात, अरे आमचे लेकरं या कार्याला पुढे आंदोलन करतात, याची लाज नाही वाटत तुम्हाला? तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, तुम्ही कुठेही तुमचे विद्यार्थी विदेशात पाठवतात। आमचे विद्यार्थी कुठे आहेत? प्रांताच्या कार्यालयासमोर। 17 सप्टेंबरला मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी तुम्ही झेंडा फडकून जाताय, आम्हाला स्वातंत्र्य नाही, आमच्या अंगावरचे कपडे देखील आम्ही स्वतंत्र घालू शकत नाही। आम्ही यानंतर तुम्हाला सांगू इच्छितोय, आता याच्यानंतर आमच्या आदिवासीचा अंत बघू नका। यानंतर तुम्हाला आदिवासी काय असतो हा आम्ही येत्या आंदोलनामध्ये दाखवून देऊ। आमचा संयमाची जो संयम आहे हा आता संयमाचं आंदोलन आमचे संपत आलेलं आहे। याच्यानंतर उग्र स्वरूपाचे जे बी आंदोलन होतील याला जबाबदार इथला प्रांत अधिकारी असणार आहे, कलेक्टर स्वामी साहेब असणार आहेत, पालकमंत्री संजय शिरसाट साहेब असणार आहेत। आता तरी निर्लज्जपणाचा कळस हा सोडून, जो कळस जो गाठलाय तो सोडून तुम्ही आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला जात प्रमाणपत्र द्या, एवढी तुमच्याकडून अपेक्षा करतो। जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय, हर हर महादेव।